नमस्कार. माझ्या पुस्तक विश्व ह्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्यासमोर फुलवंती या कथेची पुस्तक समीक्षा करणार आहे. हे पुस्तक ब.मो. पुरंदरे यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. ह्या पुस्तकामध्ये त्यांनी एक काल्पनिक कथानक घेतलेलं आहे. ज्या कथानकामध्ये व्यंकटहरी शास्त्री आणि अ, फुलवंती यांच्यामधला सामना आहे. हे दोन अतिशय विरुद्ध प्रवृत्तीचे आणि प्रकृतीचे लोक एकमेकांसमोर जेव्हा येतात तेव्हा काय घडतं यातली खरी गंमत आपल्याला या पुस्तकात पाहायला मिळते. साधारणपणे 64 पानांची ही छोटीशी कथा आहे. हे पुस्तक वर उपलब्ध आहे. मी जी आता समीक्षा करणार आहे की मी चित्रपट पाहिल्यानंतर जेव्हा फुलवंती पुस्तक वाचलं मागवून त्या 3 ऑक्टोबर 2024च्या घटस्थापनेच्या दिवशी जी आवृत्ती काढण्यात आली त्या आवृत्तीविषयीच मी बोलणार आहे. ह्या पुस्तकामध्ये जे उल्लेख केलेले आहेत ते उल्लेख पेशवाईच्या काळातले आहेत. होय, इथे सवाई माधवरावांचा उल्लेख आहे. हा सवाई माधवरावांचा उल्लेख मुद्दामून घेण्यात आला आहे कारण त्यात पेशवाई विषयी बोलायचं आहे. आणि मला असं वाटतं की ब.मो. पुरंदरे एक सिद्धहस्त लेखक असल्याचं ह्या पुस्तकामधून त्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्यांनी फक्त इतिहासाची समीक्षाच नाही केली तर त्यांनी ही गोष्ट समजावून घेतली की जो माणसांचा व्यवहार असतो तो कसा असतो आणि तो त्यांनी त्यांच्या लेखनामधून दाखवून दिलेला आहे. ह्या पुस्तकामध्ये काही उल्लेख असे आहेत जे तुम्ही ज्ञातिवाचक वाचू शकतील परंतु ते ज्ञातिवाचक नसून प्रवृत्तीवाचक आहेत. कारण अशा प्रवृत्ती सगळीकडेच आपल्याला पाहायला मिळतात. समाजाची प्रवृत्तीच अशी असते की मूळ गोष्ट न वाचता सुद्धा समाज त्यावरती टीका टिप्पण्या करत असतो. ती प्रवृत्ती दाखवून देण्याकरता काही उल्लेख तसे आलेले आहेत. त्यानंतर एक विविक्षित शब्द इथे वापरण्यात आला आहे. तो वेश्या ह्या अर्थानेच पुस्तकामध्ये वापरण्यात आला आहे हे मात्र नक्की. परंतु त्या शब्दाचे संदर्भ हे पूर्वीच्या काळी विधवांसाठी असायचे कारण पूर्वीच्या काळी लहान वयात मुलींची लग्न होत असल्यामुळे त्यांच्या नशिबी लवकर वैधव्य येत असे. त्यामुळे तो शब्द पूर्वी विधवांसाठी वापरण्यात येत असे. कालौघात त्या विधवांना परिस्थिती अशी निर्माण झाल्यामुळे अ, काही वेळेला वेश्या व्यवसायाचा आश्रय घ्यावा लागला होता हे सत्य होतं. तर त्या गोष्टीविषयीचा जो उल्लेख आहे तो इथे जो केला गेला आहे विवेचित शब्दाचा उल्लेख तो मात्र अ, वेश्या ह्या अर्थानेच केला आहे. हे पुन्हा एकदा मी सिद्ध करू इच्छिते. या कादंबरीच्या माध्यमामधून त्यांनी जो काव्यात्मक न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न काव्यात्मक न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. बाजीराव आणि मस्तानी यांचा नाट्याला तो अतिशय उल्लेखनीय आहे आणि ह्या प्रयत्नामधूनच आपल्याला बळवंत मोरेचे हे सिद्ध करून दाखवतात की होय ते एक अतिशय सुजाण संवेदनशील आणि अतिशय जाणकार असे लेखक होते. लोकांच्या मनाला हात घालून त्या भावनांना समजून घेणं हे त्यांना अतिशय व्यवस्थित लक्षात येत होतं आणि ते इतिहासाचा अभ्यास अतिशय उत्तमपणे करत होते. आणि होय ते पद्मविभूषण ह्या पुरस्काराकरता सन्मानाकरता कशा प्रकारे पात्र आहे हे आपल्याला ही एक कथा जरी वाचली तरी जाणून येईल. ही कथा आहे की कादंबरी याविषयी अनेकांचा वाद आहे. होय, पात्रे काल्पनिक असल्यामुळे आपण ह्याला कादंबरी सुद्धा म्हणू शकतो. परंतु ही छोटेखानीच असल्यामुळं ही कथाच आहे असं मला तरी वाटतं. हे माझं वैयक्तिक मत आहे. या 64 पानी कथेला वाचल्यानंतर मला ह्यातली महत्वाची 3 पात्र भावली. ती म्हणजे एक व्यंकटध्वरी शास्त्री, दुसरं पात्र हे फुलवंतीचं होतं जी कथेची नायिका आहे आणि तिसरं पात्र होतं व्यंकटध्वरी शास्त्रींची पत्नी. आणि हे पुस्तक अतिशय उत्तम आहे कारण ह्या पुस्तकामध्ये या तिघांच्या नातेसंबंधाची वीण जी गुंफलेली आहे ती गुंफण अतिशय सुंदर प्रकारे केलेली आहे. कारण जे काही निर्णय त्या सामन्याचा जो काही निर्णय होणार होता आणि ही कथा आता सर्वांनी चित्रपटाच्या माध्यमातून पाहिलीच असेल तर त्या सामन्याचा जो काही निर्णय होणार होता त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम हा व्यंकटगिरी शास्त्रींच्या पत्नीच्याही आयुष्यावर होणार होता. म्हणून तिची जी घालमेल चालली होती की माझ्या संसारामध्ये एक सवत येणार, मग ती कोणत्या का माध्यमाने येणार ती येणार आणि तुम्ही
त्यावेळेला ते सामना जिंकले तरी माझी वैयक्तिक हार आहे आणि ते सामना हरले तर त्यांची जी काय फजिती होणार ती मी पाहू शकत नाही. या द्विधा मनस्थितीत असलेल्या व्यंकटधरी शास्त्रींच्या पत्नी आपल्याला दिसून येतात. त्या तिघांचे जे नातेसंबंध आहेत त्यांची जी वीण आहे ती अतिशय व्यवस्थितपणे ह्यात दाखवण्यात आली आहे. जो काय भाग ह्यात लिहिला गेला आहे तो अतिशय विचार करायला प्रवृत्त करणारा आहे. होय, कादंबरीत आणि चित्रपटामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी फरक दिसून येतो. उदाहरणार्थ इथे जे आहे ते फुलवंतीच्या मनातलेच विचार आहेत. आपल्याला चित्रपटामध्ये मात्र गुरुमाई हे पात्र दिसून येतं. अर्थात ते पात्र हे कथेचा तोल सांभाळण्यासाठी म्हणून निर्माण केलं गेलेलं पात्र आहे. आता इथे मी फुलवंती ह्या चित्रपटाविषयी बोलते आहे कारण हे हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक जण अतिशय उत्साहाने आणि उत्सुकतेने ही कादंबरी पुन्हा ही कथा पुन्हा एकदा घेऊन हातात वाचणार आहे. हे मला नक्की माहिती आहे. तर त्याकरता एकतर आधी चित्रपट निर्मात्यांचे आपल्याला आभार मानावे लागतील की त्यामुळे पुन्हा एकदा या कादंबरीकडे सगळ्यांचं लक्ष जाईल. अं, तर हे असे अपेक्षित बदल त्यांनी चित्रपटामध्ये केले आहेत जे आपल्याला कथेचा तोल आणि ताल सावरून धरायला आपल्याला केलेले दिसून येतात. त्याकरता आपण दोन्ही बाजू बघितल्या पाहिजे. जेव्हा आपण ही कथा वाचतो तेव्हा आपल्याला फुलवंतीच्या मनामध्ये मस्तानीविषयी असलेला आदर हा दिसून येतो. फुलवंतीच्या मनामध्ये आपल्या कलेविषयी असलेला आदर दिसून येतो. ज्यांनी तिला ज्यांनी तिला कोल्हाटीण म्हटलं त्या व्यंकटधरी शास्त्रींच्या मनामध्ये तिच्याविषयी असलेल्या भावना ह्या कदाचित प्रेमाच्या म्हणू शकतो असतील परंतु त्या चुकीच्या नव्हत्या त्या नैसर्गिक भावना आहेत. परंतु त्या मागे सुद्धा त्यांची इच्छा हीच होती की फुलवंतीने आपल्या नृत्याविष्काराचा जो काही भाग आहे तो सुधारावा. कारण ते जेव्हा तिला कच्च मडकं म्हणतात ते जेव्हा तिला बेताल म्हणतात आणि त्यानंतर एका विविक्षित शब्दाचा वेश्यार्थी उल्लेख करतात तिला वेश्या असं म्हणतात तेव्हा तिला अपमानित वाटतं हे खरं आहे परंतु तो अपमान त्यांनी जाणून बुजून केलेला असतो. आता इथे त्यांचा अपमान करण्यामागे कारण हे असतं की तिथे तुम्हाला असं दिसून येतं की मुळात त्यांना मृदुंगाचं ज्ञान आहे आधीपासून ते पखवाज वाजवत असत आणि त्यांना तालात झालेली चूक दिसून येत होती. तिने केलेला आविर्भाव आणि तिने केलेलं नृत्य अतिशय सुंदर असलं तरी काही ठिकाणी मात्र तिचा ताल आणि तोल दोन्ही गोष्टी चुकत असल्याचं त्यांना दिसून येतं आणि ते सुधारलं जावं ही त्यांच्या मनची भावना असते. आणि फुलवंतीच्या सुरुवातीला ते लक्षात येत नाही परंतु जेव्हा ते तिच्याशी वागताना दिसतात तेव्हा मात्र चांगलेच वागताना दिसतात आणि नंतर तिच्या लक्षात येतं की त्यांनी तसं का केलं असावं आणि म्हणून तिथे ती त्यांना संपूर्णपणे शरण जाते आणि त्यानंतर जो कथेचा शेवट दाखवला आहे की होय ते एका रात्रीत निघून जातात त्याचा सरळ सरळ अर्थ असा असतो की त्यांना ते घर रिकामं करावं लागतं. आता अनेकांना प्रश्न पडेल की एका रात्रीत माणूस निघून कसा जाऊ शकतो एवढा मोठा वाडा सोडून. त्यासाठी आपल्याला त्या काळात जाऊन विचार करावा लागेल की जी काही संपत्ती होती ती पेशव्यांची होती ती पेशव्यांनी दिलेली होती. त्या काळात सुद्धा ब्राह्मणांना अपरिग्रहाने राहावे लागत असे म्हणजे गरजेपेक्षा जास्त वस्तू घेण्याचा अधिकार त्यांना नव्हता. त्यांना जो पेटती मसाले ठेवायचा सन्मान मिळाला होता दिवसा तो सन्मान त्यांनी अर्जित केलेला होता. तो सन्मान त्यांना मिळालेला होता. त्यांना जी मानाची पालखी मिळाली होती ती मानाची पालखी त्यांच्याकडे होती परंतु ज्या गरजेच्या निकडीच्या वस्तू आहेत त्या पलीकडे त्यांच्याकडे काहीही नव्हतं म्हणून ते एका रात्रीत वाडा रिकामा करून जाऊ शकले. हा जो भाग आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. त्या काळाचा विचार आपण केला पाहिजे. त्या काळातल्या वृत्तींचा विचार केला पाहिजे. जरी आपण काळा काळ म्हटलं तरी माणसाच्या मानसिक प्रवृत्ती मात्र आपल्याला सारख्याच दिसून येतात. आजही आपल्याला त्या मानसिक प्रवृत्ती सगळीकडे दिसून येतात की दुसऱ्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी कवी कवीने बोलणे
आजही अनेकांना आवडते, पूर्वीही अनेकांना आवडते. त्यामुळे माणूस हा कितीही झाला तरी सारखाच असतो, कोणत्याही काळातला असला तरी सुद्धा. हेही आपल्याला ह्यातून दिसून येतं. तर ही कथा अतिशय वाचनीय आहे. मला ह्या कथेत उल्लेखनीय बाब आणखीन एक वाटते, की एक स्त्री पात्र प्रामुख्याने ठेवून लिहिली गेलेली कथा आपल्याला फार कमी आढळतात. अशा स्त्री पात्र प्रामुख्याने ठेवून लिहिल्या गेलेल्या कथा. आता कथेच्या मुखपृष्ठाविषयी अनेकांचं मत आहे, की प्राजक्ता माळी ही अतिशय सुंदर दिसलेली आहे, परंतु हा जो पेहराव इथे आपल्याला दिसून येतो, हा पेहराव त्या काळच्या कलावंतिणींचा पेहराव आहे. मी पुन्हा कलावंतीण हा शब्दच वापरेन, कारण कला सादर करताना तुम्ही अनेकांनी लावणींविषयी गैरसमज करून घेतलेले आहे. तर लावण्या कशा नव्हत्या किंवा लावणी ही जेव्हा लिहिली जायची तेव्हा कुठल्याही प्रकारचं अंगप्रदर्शन किंवा उत्साहता नव्हती, नसावी अशीच भावना त्या काळच्या लोकांचीही होती. आणि म्हणूनच तुम्हाला पेहरावामध्ये कुठलीही अंगप्रदर्शन होताना दिसत नाही. तुम्हाला ती विचारात असलेली घडून गेलेली दिसून येते. पुन्हा हे जेव्हा तुम्ही चित्र बघता, ती महालाच्या एका मंचकावर बसलेली आहे आणि विडा सजवते, त्यावेळेला गदिमांच्या योगियाची आठवण पुन्हा पुन्हा आपल्याला येते. योगिया कवितेची आठवण पुन्हा पुन्हा आपल्याला येते. मला तरी आली. पुन्हा एकदा ही कथा सर्वांनी वाचावी अशी माझी आपल्याला विनंती आहे. आणि माझं ह्या कथेचं रसग्रहण कसं वाटलं हे तुम्ही सांगा. कारण ह्या कथेमध्ये वेगळ्या वेगळ्या रसांचा आविष्कार आपल्याला होताना दिसतो. कधी रौद्र रस दिसून येतो, कधी आपल्याला इथे अतिशय अलगदपणे शृंगार रसाचा आविष्कार झालेला दिसून येतो. कधी आपल्याला इथे अलगदपणे केलेली चुकीची कबुली म्हणू शकतो आपण, ती दिसून येते. काही ठिकाणी भक्ती रस दिसून येतो, काही ठिकाणी आपल्याला इथे वात्सल्याचा भावही दिसून येतो. असे अनेक रस आपल्याला ह्या कथेमध्ये दिसून येतात. तर ह्या कथेचे तुम्हाला केलेले हे समीक्षण मी या कथेचं केलेलं समीक्षण तुम्हाला कसं वाटलंय ते मला नक्की कळवा. आणि मी आपल्या अभिप्रायाची नक्की अभिलाषी आहे. फक्त तुम्ही ज्या काही टिप्पण्या कराल त्या भाषेची मर्यादा सांभाळून फक्त वैयक्तिक माझ्यावरच कराव्यात. माझ्या कुटुंबियांवर किंवा श्लाघ्यता सोडून केल्या गेलेल्या कोणत्याही टिप्पणीला इथे सन्मान दिला जाणार नाही, एवढं लक्षात ठेवावं. आणि नक्की माझा ह्या पुस्तकाच्या समीक्षेचा अभिप्राय द्या आणि नक्की सांगा की तुम्हाला ही कथा कशी वाटते. या कथेतून तुम्ही अ, काय ह्या कथेचा मी केलेलं रसग्रहण तुम्हाला पटतंय की नाही. त्याकरता नक्की सगळ्यांनी हे पुस्तक एकदा तरी वाचून पहा. एकदा तरी हे पुस्तक वाचावं आणि त्यानंतर सिनेमा पाहावा. सिनेमा बघण्याचा तुमचा आनंद द्विगुणित होईल असं मला तरी वाटतं. त्यामुळे मी केलेली ही जी समीक्षा आहे ती कशी वाटते हे सांगा. आणखीन एक सांगण्यासारखं म्हणजे माझं कवितांचं पुस्तक आलं आहे ज्याचं नाव आहे काव्य जान्हवी. हे मराठी कवितांचं पुस्तक आहे. त्यात माझ्या स्वरचित 101 कविता आहेत. त्या कवितांचं पुस्तक आपण कॉम्पॅक्ट पब्लिकेशनच्या साईट वरून घेऊ शकता. तर प्लीज ते घ्या, त्या कवितांचा आस्वाद घ्या आणि त्या कविता कशा वाटल्या हेही कळवा. आपल्या अभिप्रायाची मी अभिलाषिणी आहे. नक्कीच अभिप्राय द्या. सर्वांकडून मला अभिप्राय अपेक्षित आहेत. कृपया अभिप्राय द्यावा. धन्यवाद.